देवरी तालुक्यात लग्न समारंभात आलेल्या 12 वर्षीय मुलीचं अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी कुठलाही सबळ पुरावा नसताना मोठ्या शिताफीने या घटनेचा तपास करून 4 विधी संघर्ष मुलांना ताब्यात घेतले। हे 4ही विधी संघर्ष मुले देवरी तालुक्याच्या चिलाटी गावातील रहिवासी आहेत। 19 एप्रिलला पीडित मुलगी आपल्या बहिणीसोबत देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोटाणपार गावात लग्न समारंभात आली असून पीडित मुलीच्या मित्रांनीच तिला आपल्या दुचाकीवर बसवून वडेकसा जंगलात नेऊन तिथे असलेल्या इतर 3 आणि सोबत घेऊन जाणाऱ्या मुलाने मिळून पीडितेवर जंगलात सामूहिक अत्याचार करून दगडाने डोक्यावर वार करीत हत्या केली व तेथून पळ काढला। 20 एप्रिलला सकाळी पीडितेचा शोध घेतला असता गावकऱ्यांना पीडित मुलीचा मृतदेह जंगलात दिसतात पोलिसांना याची माहिती देण्यात आली। मात्र सदर घटनास्थळी मोबाईल नेटवर्क सुद्धा नसल्याने पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात अडचण निर्माण होत असल्याने पोलिसांनी 6 टीम तयार करून या संदर्भात तपास केला। पीडितेच्या मोबाईलवरून काही मुलांशी चॅटिंग समजून आल्याने काही हत्येचा वेळ सारखा असल्याने पोलिसांनी तपास चक्र फिरवीत 4 विधी संघर्ष मुलांना ताब्यात घेत चौकशी केली। 2 मुलांनी गुन्हा कबूल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तर गावकऱ्यांनी अशा घटना घडल्यास पोलिसांना तपास करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद यांनी केलं। तर या 4ही विधी संघर्ष बालकांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। अशी घटना घडली होती काय सांगा? आतापर्यंत गुन्ह्यामध्ये 4 आरोपींना ताब्यात घेतली आहे आणि त्यांना नागपूरमध्ये बाल सुधारगृह आहे तिथे जे जुवेनाइल जस्टिस बोर्ड आहे त्यांनी 17 मेपर्यंत तिथे पाठवलेले आहे। सर काय उद्देश होता त्या मागच्या हत्या करण्याचा त्या आरोपींचा? आतापर्यंत माहितीनुसार जे उद्देश आहे ते सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचे उद्देश होते आणि त्याच्या दरम्यान काहीतरी भांडण झाले त्याच्यामध्ये आणि ते जे जुवेनाइल आहे त्यांनी ते कृत्य केले। सर मृत मुलगी कुठल्या वर्गात शिकत होती आणि आरोपी कुठल्या वर्गात शिकत होते यांचं काय कनेक्शन होतं नेमकं? कुठून ओळख पटली? जे मुलगी होते ते आता स्टँडर्ड 6 मध्ये होते आणि जे मुलगा होते ते 4ही लोक 12th पास आउट होते आणि आता ते सध्या आता ते डिफरंट शॉप्समध्ये ते जॉब करत होते। सर अतिशय नक्षलग्रस्त भागात ही सगळी घटना घडली ज्या ठिकाणी चॅलेंजिंग सगळे आपले सांगितलं त्या पद्धतीनं कशा पद्धतीने तपास करताना काय काय अडचणी नेमक्या आल्या होत्या आपल्याला? अडचणी अशा आल्या होत्या की तिकडे काहीतरी CCTV फुटेज नव्हते किंवा मोबाईलचे नेटवर्क नव्हते आणि इंटरनेटची सुविधा पण नव्हते आणि जे विलेजर्स होते तिकडे ते जास्त कोऑपरेट केलेले नाही। तर हे सगळे अडचण आले होते तरी आमचे 40 लोक यामध्ये दिवस रात्री काम केले आणि 6 टीम तयार केले होते आणि ते सगळे टीम एकमेव सोबत कोऑपरेट करून आणि कोऑर्डिनेट करून ते गुन्हा उघड केले आहे। हे 4 लोक ताब्यात घेतले त्यांच्यावर कोणत्या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे? ते जे कलम आहे ते 302, 376, 363 IPC आणि 4 आणि 6 पॉक्सोचे ॲक्ट। जे 4 लोक होते त्याची वय आहे 17 साल 2 महिने, 17 साल 4 महिने, 17 साल 6 महिने आणि 17 साल 10 महिने।